शर्वरी 11 राष्ट्रवादी युवक काँग्रेस सन्माननीय पदाधिकारी प्रतीक बबन नांदगावकर यांचा एक विशेष सन्मान। मी सन्माननीय गुणाजी कांबळे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या गिरीजी जाधव आणि गुणाजी कांबळे साहेबांना विनंती असेल आपण प्रतीकजींचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार व्यासपीठावरती पार पाडून घ्यायचा आहे। आज आमचे बंधुतुल्य मित्र आमचे मार्गदर्शक ज्यांचं क्रिकेटसाठी खूप चांगले योगदान राहिलं, मनपूर्वक धन्यवाद प्रतीकजी नांदगावकर साहेब। आज आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, या स्पर्धेला मात्र 4 चांद लावलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद। चला आपण आता लगेचच पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत। मी सर्व संघांना सर्व खेळाडूंना विनंती करतोय आमच्या डाव्या बाजूला मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अगदी आपण समोर असाल तर उजव्या बाजूला निधी पॅकर असेल आणि दुसऱ्या बाजूला मी विनंती करतोय शर्वरी 11 आपल्याला विनंती आपण सगळ्यांनी आसनस्थ होऊन घ्यायचंय। आणि युवा उद्योजक सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। राजूजी वेताळे आणि राजेशजी जाधव साहेबांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान पूर्ण करून घ्यायचा आहे। संतोषजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण पुढे यायचंय। राजू वेताळे साहेब आणि राजेशजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार व्यासपीठावरती केला जाईल। मनपूर्वक धन्यवाद असतील सन्माननीय संतोष पाटील साहेब, युवा उद्योजक आहेत, उद्योग क्षेत्रातून मात्र या क्रिकेट क्षेत्रासाठी थोडासा वेळ त्यांनी काढून आज आपल्या या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल संतोषजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार आज आम्ही व्यासपीठावरती करीत आहोत, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा। सर्वप्रथम तर दोन्ही संघांसाठी जरा आपण स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात, कारण आपण दोन्ही दिवस या स्पर्धेला दिलात आणि आवर्जून आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्व खेळाडू मित्रांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि आज महाराजा ग्रुप यांच्या माध्यमातून अर्थात प्रमोदजी वाळंजू साहेबांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा जर तुम्हाला आवडली असेल तर या आयोजन समितीसाठी जर एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवायच्यात। आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र आपण सर्वजण तिकडे उपस्थित आहातच, परंतु प्रमोद वाळंजू साहेबांनी गेले महिनाभर जी मेहनत घेतली आहे, अगदी आपण ही स्पर्धा आज 2 दिवसाची होती, परंतु त्यासाठी पाठीमागे 2 महिने मेहनत त्यांना करावी लागली। मी प्रमोद वाळंजू साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्याची विनंती करतोय। मी प्रमोदजी वाळंजू साहेबांचा यथोचित सन्मान करण्याची विनंती करतोय। गुणाजी कांबळे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रमोद वाळंजू साहेबांचा एक यथोचित सन्मान, अगदी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते। भले ही स्पर्धा 2 दिवसाची होती, परंतु या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी मात्र 2 महिन्याची मेहनत त्यांच्या पाठीमागे होती आणि त्यासाठी मात्र विशेष कष्ट घेतले, विशेष मेहनत घेतली ती प्रमोद वाळंजू साहेबांनी। एकदा जोरदार टाळ्या प्रमोद वाळंजू साहेबांसाठी जरा झाल्या पाहिजेत।
मेगा फायनलचा जो सामना पहिला शर्वरी 11 विरुद्ध निधी 11 नायगाव या दोन संघांमधून मात्र सामनावीराचा जो मानकरी आहे त्याला मात्र आपण सर्वप्रथम सन्मानित करणार आहोत। परत एकदा मॅन फ्रॉम चेंबूर RJ08 फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार याही मॅच मध्ये मात्र अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन ज्या गोलंदाजाने केलं असा राहुल जोगाडिया या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच। ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या ट्रॉफीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रकाश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण आता मात्र हा मेगा फायनलचा सामनावीराचा पुरस्कार आपण आता दिलेला आहे। सर्वप्रथम आपण बेस्ट बॉलर हा पुरस्कार देणार आहोत। उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला मी सन्माननीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रतीक बबन नांदगावर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा बेस्ट बॉलरचा पुरस्कार आपण या खेळाडूला द्यायचा आणि त्या खेळाडूचं नाव परत एकदा RJ08 मॅन फ्रॉम चेंबूर फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार। चे प्रदर्शन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी सन्माननीय संजयजी कापसे साहेब आणि त्याचबरोबर संतोषजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण उमी केनीला सन्मानित करायचंय। या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आणि हा पुरस्कार देण्यासाठी मात्र मी विनंती करतोय शिवसेना शिवडी विधानसभा समन्वयक सन्माननीय सुशांतबाई साळुंखे यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे। मालिकावीर या स्पर्धेतला सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट म्हणजे अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू असेल आणि या खेळाडूचं नाव आहे सध्या आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वावरती एका खेळाडूची चर्चा चालू आहे ते नाव म्हणजे विवेक शेलार। विवेक शेलार हा खेळाडू सध्या आपण जर पाहिलं तर या संपूर्ण टेनिस बॉल मधून आणि त्याचबरोबर लेदर बॉल मधून अगदी आपण जर पाहिलं तर IPLच्या माध्यमातून एक प्रॅक्टिस गोलंदाज म्हणून सुद्धा त्या खेळाडूला मात्र निवडलं जातं। असा आपल्या मुंबईतला आपल्या महाराष्ट्रातले एक नामवंत खेळाडू विवेक शेलार यांचे मोठे बंधू आज मात्र मैदानामध्ये इन ऍक्शन होते। यतीश शेलार या स्पर्धेचे मालिकावीर आज या ठिकाणी उपस्थित नव्हते परंतु मागील 2 दिवसांमध्ये यतीश शेलार हे खूप चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाले। BMC संघामधून आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका F दक्षिण विभागाच्या माध्यमातून मात्र खेळताना ते आपल्याला बघायला मिळाले। यतीशजी आपलं या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं परंतु अमूल्य वेळातील वेळ काढून आपण ही स्पर्धा खेळलात हे खूप मोठं आहे आणि या स्पर्धेला जे विशेष सहकार्य केलं त्याबद्दल यतीशजी आपलं खूप खूप धन्यवाद। आणि यानंतर आता मात्र 2 महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे उपविजेता आणि विजेता ज्याला मात्र 25,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि उपविजेते पदाची ट्रॉफी असेल। 25,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा महाराजा चषक 2025 आपण देऊन सन्मानित करतोय आणि मी विनंती करतोय बृहन्मुंबई महानगरपालिका F दक्षिण विभागाच्या कर्णधार आणि सर्व खेळाडूंना आपण व्यासपीठावरती यायचंय। अगदी एका बॉलमध्ये खूप जादू होती आणि ते एका बॉलमुळे तो सामना आज पराभव पत्करावा लागला। एक बॉल 25,000 रुपयांचा होता कारण पहिली वहिली स्पर्धा आज आपण या मैदानावरती पाहिली आहे महाराजा ग्रुपच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदाचा मान मिळवण्यासाठी एक बॉल कमी पडला आणि ते एका बॉलमुळे काय घडतं हे आज आपल्याला कळालं असेल। जसं आपण मगाशी सुद्धा म्हटलं की राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका मार्काला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला आणि ते एका बॉलला किती महत्त्व आहे
पहिलं पारितोषिक आहे 50,000 आणि दुसरं पारितोषिक आहे 25,000. म्हणजे तो एक बॉल जो आहे तो 25,000 रुपयांचा होता. तसा तो बॉल तुम्ही जर मैदानात मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला तर 100 रुपयाला भेटतो, परंतु आज तो बॉल 25,000 रुपयांचा ठरला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. बृहन्मुंबई महानगरपालिका एफ दक्षिण विभाग महाराजा ग्रुप आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उपविजेतेपदाचा मान त्यांना मिळतोय. सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. ₹50,000 रोख रक्कम आणि आकर्षक महाराजा चषक 2025 या सगळ्यांनीवर या. अजित, अभिषेक, ओमी सगळ्यांनी जेवढे सर्व आहेत, अनिकेत, निलेश दादा, कल्पेश, आपल्या सगळ्यांना विनंती आपण सर्वांनी वर या. सर्व खेळाडूंना विनंती आहे. राज, राहुल सर्वांनी वर या.